रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. तसेच परभणी जिल्ह्याचं कीर्तन महर्षी वैभव असं माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण मारुती महाराज दस्तापूरकर यांचा रौप्य महोत्सव वर्ष होतो पुण्यतिथीचं. त्या अनुषंगानं गेल्या वर्षी हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या प्रेरणेने आणि त्र्यंबक महाराजांना सोबत घेऊन हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांना सोबत घेऊन परभणी जिल्ह्यातल्या सर्व वारकरी मंडळाच्या बदले असं ठरविलं की प्रत्येक वर्षी एका क्षेत्रावर सप्ताह करायचा. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी ज्ञानोबारायाच्या मंदिरामध्ये 8 दिवस सप्त्याचं आयोजन केलं होतं. गेल्या वर्षीच आम्ही संकल्प केला की तुकोबारायाच्या समोर आपण पुढच्या वर्षी सप्ताह करायचा. तो संकल्प या ठिकाणी आज पूर्ण करण्याला आरंभ केलेला आहे. कारण मनाचे संकल्प पाविले सिद्धी, जरी राहे बुद्धी याची पाही, किंवा सत्यसंकल्पाचा दातारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. मी म्हणतो आम्हाला प्रत्येक वर्षी आम्ही गेल्या वर्षी मारुतीराव महाराजांच्या पुण्यतिथीचं आवतीचे साधून हा कार्यक्रम सुरू केला होता. आणि मला वाटतं आता हे प्रत्येक वर्षी एका क्षेत्रावर जाऊन 8 दिवसाचा हे कार्यक्रम करायचा आणि या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रावर राहणं येईल. आणि याच्याकरता आपल्या परभणी जिल्ह्यातलं सर्व गायक मंडळ असतील, सर्व गुणीजन गायक, मृदंगवादक सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत किंवा आलेच आहेत त्यांचं. म्हणून या ठिकाणी एक कार्यक्रम एकच की आपण क्षेत्रावर एखाद्या असे काही क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रावर फक्त दर्शनाला जातो, दर्शन केले की आपण घरी जातो परत, आणि एका ठिकाणी 8 दिवस बसून भजन करत नाहीत. म्हणून आपल्याला हे घडावं, त्या देवस्थानाविषयी, त्या संतांविषयी, त्याच्या क्षेत्राविषयी पूर्ण माहिती होण्याकरता म्हणून या ठिकाणी आपल्याला 7 दिवसाचं नियोजन केलं. या ठिकाणी हे करत असताना आम्ही एकच ठरवले, या ठिकाणी तुकोबारायाचे चरित्र अभंगातून प्रत्येक कीर्तनकाराचे चरित्र सांगायचं आणि प्रवचनातून प्रपंचरत्ना भोगुनी सर्वही त्या गेली ज्ञानोबारायाच्या या आरतीवर प्रवचन करायचं असा आमचा संकल्प आहे. आणि गाथा भजनामध्ये आम्ही बाळक्रीडेचे अभंग असतील, पत्रिका असतील किंवा संतपर अभंग असतील, या अभंगातून आम्ही या ठिकाणी गाथाभजनसुद्धा ठेवलेलं आहे. दररोज सकाळी 4 ते 6 काकडा, 8 ते 10 गाथाभजन, 10 ते 12 हरिकीर्तन आणि दुपारी 4 ते 5 प्रवचन आणि 5 ते 6 हरिपाठ आणि 8 ते 10 हरिकीर्तन. तसेच दररोज दुपारी 1 ते 3 अतिशय प्रसिद्ध गायकाचा गायकवादक आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव प्रख्यात आहे असे त्यांचं आम्ही भजन ठेवले. आज भजन ठेवले परभणीची भजनी मंडळ हरिभक्तपरायण माधवरावजी देशमुख यांनी अनेक विद्यार्थी 500 विद्यार्थी घडवले. त्यांचं आज भजन आहे. उद्याच्याला आणि रात्री आज आपल्या आळंदीचं, पुण्याचं, जिल्ह्याचं वैभव अशा हरिभक्तपरायण गायत्रीताई गायकवाड यांचं संध्याकाळी भजन आहे. तो भजनाचा टाईम असेल 9 ते 12. उद्या दुपारी हरिभक्तपरायण परभणीचे गान कोकिळा ज्यांना आपण म्हणतो अतिशय सुंदर गाणारे हरिभक्तपरायण पंढरीनाथ माझा कदम, कैलासबुवा पौळ, संगीत विशारद, संगीत अलंकार सोपानकाका बोबडे आणि आमचे संगीत विशारद हरिभक्तपरायण भास्कर महाराज सोन्नेकर, मृदंगावर 7 असेल आमचे बालाजी महाराज काळे असतील. या कार्यक्रमाला पूर्ण दिवस हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये परभणी जिल्ह्यातले सर्व मंडळी येणार आहे. आणि परवाला 26 तारखेला संध्याकाळी आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव आणि आळंदीत येऊन नावलौकिक केलेलं असं अतिशय कमी वेळामध्ये असे हरिभक्तपरायण आमचे उद्धव बापू शिंदे अख्खी महाराष्ट्रात कुठल्या यूट्यूबला टाका त्यांचं भजन आहेच असं. आणि ते बी स्वतः आता येत नाहीत, ते त्यांची सर्व टीम जवळजवळ 25-30 मुलं दरवर्षी आम्हाला सहकार्य असते त्यांचं. आणि ते त्यांचंसुद्धा भजन आहे आणि ते 3 दिवस उपस्थित राहणार आहेत. म्हणून सर्वांनी मी म्हणतो या चॅनलच्या माध्यमातून, माऊली दर्शन चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आणि असा सोहळा परत पाहायला भेटत नसतो आणि जीवनात येऊन हे आपण करायचं. आणि हे केलेला आमचा संकल्प आहे
तो नक्कीच आम्हाला वाटतं आम्ही सर्वजण आहेत करणारे त्याला पुढचा सुद्धा हा 50 वर्षाचा सुद्धा हो हीच माझी तुकारायासमोर एक प्रार्थना आहे आणि त्यांच्या शरणी नमस्कार होतो. आणि आम्हाला हा कार्यक्रमाचं या ठिकाणी सर्वांकडून आलं, भजनी मंडळी आली, सर्व परमेची माता भगिनी आली, काही महिला मंडळ आलं, यांचे बी आभार व्यक्त करतो. आणि माऊली चॅनलसुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांनी ही मोफत सेवा आम्हाला देत असतात दरवर्षी कुंडलिका ट्रॅव्हल्स. तसेच ह्या संस्थांचे तुकोबाराय संस्थांचे आभार व्यक्त आम्हाला कमी वेळामध्ये अतिशय आम्ही गेल्यानं आम्ही विनंती केली, मला आम्हाला खूप दिवसाची इच्छा आहे तुकोबारायसमोर कार्यक्रम करायची, पण त्यांनी सर्व त्यांचे ट्रस्टी असतात त्यांनी सर्वांनी आम्हाला योग्य ताबडतोब या ठिकाणी मान्यता दिली आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था करून दिली. त्याबद्दल त्या सर्व सन्मान्य ट्रस्टीचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुंडलिकावर ठेवलं श्री ज्ञानदेव. नानाच्या प्रकल्पाला, नानाच्या सत्संगाला गेल्या वर्षीपासून प्रारंभ झालेला आहे. नानांनी सांगितलंच, कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबारायाच्या सहवासानं, यावर्षी जगद्गुरु तुकोबारायाच्या सहवासानं, मोठ्या महाराजाच्या म्हणजेच मारुती महाराजाच्या रौप्य महोत्सवाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली. नानाचा संकल्प आम्ही सर्वजण सहकार्य करणारे मंडळी आहोत आणि ते सहकार्य आम्हाला प्रत्येक तीर्थक्षेत्रावर करण्याचा योग यावा ही आमची इच्छा आहे. या कार्यक्रमामध्ये जे आपल्या परिसरातले गुणीजन मंडळी असतील, महाराज मंडळी असतील, नानाची एकच इच्छा आहे, प्रत्येकाला तीर्थक्षेत्रावर साधू संताच्या सहवासात सेवा करण्याचा योग यावा. मी म्हणालो लहान तोंडी मोठा घास होईल, पण असा माणूस प्रत्येकाला संधी देणारा कमी लोक आहेत या काळामध्ये. नानांचे त्याबद्दल आभार मानेन मी. कारण काय, नामांकित लोकाला प्रत्येकाला संधी मिळत असते कारण ते टॉपर आहेत, पण ज्याला तळागाळातून सेवा देतात नानाच्या लक्षात बरोबर असते कोणाला कधी कुठं वापरून घ्यायचं. गेल्या वर्षी नानांनी आळंदीत आम्हा सर्वजणांना कीर्तनाची, भजनाची, गाथ्याची सेवा दिली. यावर्षी आमच्याकडं नवीन महाराज लोक आणले, मग त्यामध्ये हरिभक्तपरायण आदरणीय राम महाराज काजळे असतील, सध्याचे आमच्या जी मराठीचे युवा कीर्तनकार सोमनाथ महाराज बदाले असतील, तथा ज्ञानोबा माऊली करंजीकर असतील, आमचे संगीत आपलं पंडित महाराज क्षीरसागर असतील किंवा नाना असतील. या नानांच्या संकल्पनेत प्रत्येकाला सेवा कशी मिळेल अशी ही संकल्पना आहे. मला वाटायला ही संकल्पना नानांनी आज जरी चालवली ती 100% असं एक मन म्हणतंय की मोठ्या महाराजाच्या पावलावर पावलंय. हो, मी बोलल एक गोष्ट का, आम्ही रक्तानं नातू असतो, पण नाना ज्ञानानं नातू झाले. या नातवानं अशीच प्रत्येकाला संधी द्यावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. 1-2 मिनिटाचा परिहार देणं गरजेचं आहे. खरं तर आज ज्या निमित्तानं या ठिकाणी सेवा आहे त्या सेवेचं निमित्त आपण सर्वांना माहिती आहे. किंबहुना ते निमित्त जाणूनच आपण या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित राहिलेलो आहोत. आमचे परमस्नेही मार्गदर्शक हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज मोहिते, किंबहुना अखिल वारकरी मंडळ परभणी जिल्हा, कीर्तन केसरी मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या आशीर्वादानं ही सगळी परभणीकर मंडळी आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या दरबारामध्ये आलेली आहेत. गतवर्षी महाराज या सगळ्या मंडळींनी श्री क्षेत्र आळंदीला सुद्धा अतिशय मोठा भव्य दिव्य प्रमाणामध्ये तो उत्सव साजरा केला. आणि या वर्षी त्यांच्या मनामध्ये एक संकल्प त्यांनी केला की जशी ज्ञानोबरायापुढे आपण सेवा रुजू केली तशी जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढे सुद्धा आपण एखादी सेवा करावी. आणि या संकल्पनेतून आमचे बंधू हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर आहेत आणि ह्या सर्व मंडळींनी मिळून तो संकल्प केला
आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी 3 दिवसाचा उत्सव या ठिकाणी ही परभणीकर मंडळी सगळी साजरा करत आहेत. आणि त्या उत्सवातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा देहूकरांवरती आपणा सर्वांचं मनापासून असणारं प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून आज माझ्या वाट्याला आलेली आहे. खऱ्या अर्थानं आपणा सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. महाराज, आपण आपल्या स्वतःच्या गावात एखादा सप्ताकाराचा उत्सव करायचं म्हटलं तरी महाराज आता सोपं काम राहिलेलं नाही. पण 400 किलोमीटर एवढ्या लांब यायचं, सगळी वारकरी मंडळी घेऊन यायचं, अन्नदान करायचं, ज्ञानदान करायचं, हे वाटतं तेवढं सोपं काम नाही महाराज. परंतु तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांबद्दल आपणा सर्वांचं असणारं प्रेम, आपणा सर्वांचा असणारा भाव आणि त्या प्रेमाच्या भावाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा हे सगळं आपल्याकडून करून घेणार आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. तुकोबराय तर म्हणतात की जीवनामध्ये जास्तीत जास्त संतांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. तुकोबरायांचं तर एवढं परखड मत आहे की तुकोबराय सांगतात की जीवनामध्ये तुमच्या हातून संतांची सेवा जर घडली तर देवाची वेगळी सेवा करण्याची गरजच नाही महाराज. कारण त्या संतांची केलेली सेवा आपोआप देवाला प्राप्त होत असते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या भावे सेवा, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाचे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केल्या भावे सेवा, तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केलेली सेवा आपोआप देवाला पावते म्हणजे प्राप्त होते महाराज. वेगळी देवाची सेवा करण्याची गरजच जीवनामध्ये नाही. म्हणून जास्तीत जास्त त्या संत महात्म्यांची सेवा आपल्या हातून घडावी आणि त्याच अनुषंगानं, त्याच उद्देशानं आमचे हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर असतील, बाळासाहेब महाराज मोहिते असतील, ही सगळी मंडळी. आणि त्यात विशेष योग असा आहे की आमचे विनेकरी बाबा असणारे भगवान महाराज जवंजाळ, त्यांच्या वडिलांची सुद्धा आज या ठिकाणी पुण्यतिथी आहे. 16वी पुण्यतिथी मला वाटते. महाराज, जीवनामध्ये असा लाभ सुद्धा सहजासहजी येत नाही. घरी तर आपण सोहळा साजरा करतो, पण आपल्या वडिलांचा सोहळा जगद्गुरु तुकोबरायांच्या दरबारामध्ये साजरा करायला मिळणं हे पूर्व पुण्याशिवाय महाराज शक्य होत नाही. प्रयत्न सगळे करतात पण प्रत्येकाच्या प्रयत्नाला यश येत नाही महाराज. ज्याच्या मागं काही पूर्व पुण्याई आहे, ज्याच्या मागं आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, अशांच्या जीवनामध्ये हा योग येतो. विठ्ठल हरा हरा पुंडली गवरदार विठ्ठल म्हणून अतिशय थोडक्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचंय. हा अभंगाचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांचा जो गाथा आहे त्या गाथ्यातील क्रमांक 1चा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या गाथ्याची सुरुवातच हा अभंग लिहून केलेला आहे. म्हणून संपूर्ण गाथ्याचं बीज म्हणजे हा अभंग आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही महाराज. संपूर्ण गाथ्याचा पाया म्हणजे हा अभंग आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा हे भगवान परमात्म्याचं मंगल करतायत.
आपण सगळी बहुश्रुत मंडळी आहात, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. भगवान परमात्म्याचं मंगल म्हणजे काय? तर भगवान परमात्म्याची स्तुती करून महाराज तुकोबराय आपल्या गाथेची सुरुवात करतात. आपल्या संस्कृतीमध्ये जेवढी जेवढी पुराणं आहेत, जेवढे जेवढे ग्रंथ आहेत, त्या प्रत्येक ग्रंथाची सुरुवात ही भगवान परमात्म्याचं मंगल करून केलेली आहे. तर जास्त विस्तार करत नाही. मंगलाचे सुद्धा अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, पण प्रामुख्याने जे प्रकार सांगितले जातात ते 3 प्रकार सांगितले जातात. नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. सोप्या भाषेत सांगतो कशाला काय म्हणायचं. नमस्कार रूप मंगल म्हणजे भगवान परमात्म्याला वंदन करणं, नमस्कार करणं, ह्याला नमस्कार रूप मंगल म्हटलेलं आहे. भगवान परमात्म्याकडे इच्छित वस्तू मागणं, प्रार्थना करणं, ह्याला आशीर्वाद रूप मंगल म्हटलेलं आहे. आणि भगवान परमात्म्याच्या सगुण निर्गुण रूपाचा निर्देश करणं, ह्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हटलेलं आहे. मग जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामधून जे भगवान परमात्म्याचं मंगल करतायत ते नक्की कोणतं मंगल करतायत या 3 पैकी? तर या अभंगातून तुकोबराय 2 प्रकारचे मंगल साधतायत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायने कुठल्याच देवाचं नाव घेतलेलं नाही महाराज, फक्त निर्देश करतायत. काय निर्देश आहे? तर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. इथं तुकोबरायांनी प्रभू रामचंद्रांचं नाव नाही, कृष्ण भगवान परमात्म्याचं नाही, नवे नवे पांडुरंग परमात्म्याचं पण नाव नाही. फक्त निर्देश केलेला आहे की ज्याचे चरण सम आहेत आणि ज्याची दृष्टी सम आहे असा जो कोणी असेल तो, म्हणजे निर्देश केला असल्यामुळे वस्तू निर्देश रूप मंगल महाराजांनी साधलेला आहे. आणि पुढं तुकोबराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत, प्रार्थना करतायत. काय? तर तेथे माझे हरी वृत्ती राहू. आणि भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करणं, इच्छित वस्तू मागणं, ह्याला आशीर्वाद रूप मंगल म्हटलेलं आहे. म्हणून वस्तू निर्देश रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल ही 2ही मंगल महाराज आजच्या अभंगातून साध्य करतायत. विठ्ठल खरं पाहिलं तर तुकोबराय भगवान परमात्म्याला प्रार्थना करतायत, मागणी करतायत. परंतु मागणी करत असताना प्रार्थना करून मागणी मागतायत. कारण जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आपण बारकाईनं पाहिला तर जगद्गुरु तुकोबराय वेगवेगळ्या अंगाने भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत. कधी कधी देवाकडे मागणी करत असताना तुकोबराय देवाला विनंती करून मागणी करतात. देवादि देवा जगत्रोय जीवा पर्येसी केशवा विनंती माझी. विनंती करतायत महाराज. म्हणजे देवाकडे मागणी करत असताना महाराज विनंती करून मागणी मागतात. कधी कधी तुकोबराय देवाकडे मागणी मागत असताना हट्ट करून मागणी मागतात. एखादा लहान मुलगा आपल्या आई वडिलांकडे जसा हट्ट करतो, समजा लहान मुलाला कॅडबरी पाहिजे आणि त्याच्या आई वडिलांनी तर त्याला महाराज चिप्स दिले, कुरकुरे दिले तर नाही म्हणतो महाराज मला जे पाहिजे तेच द्या. म्हणजे काय असतो लहान मुलाचा हट्ट असतो महाराज. तसं तुकोबराय देवाकडे मागतात, तुझं धन नको, तुझी मुक्ती नको, तुझी सत्ता नको, तुझी संपदा नको. देवा ऐके ही नलती, देवा ऐके ही नलती, देवा ऐके ही विनंती, देवा ऐके ही विनंती. मुक्ती मग नको रे मुक्ती, मग नको रे मुक्ती, मग नको रे मुक्ती. हे तया इच्छा गती हे आगले आगले
ऐके हे विनंती. देवाला विनंती करतात तिथं सुद्धा महाराज, देवा तू देशील ते आम्हाला नकोय, तुझी मुक्ती सुद्धा आम्हाला नकोय महाराज. द्यायचं असेल तर काय दे महाराज. सकारात्मक बोलतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुकोबराय देवाकडे जे मागतात ते हट्ट करून मागतात की आम्ही जे मागतोय तेच आम्हाला, जे आम्हाला पाहिजे तेच आम्हाला दे. म्हणून तुकोबराय कधी कधी देवाला विनंती करून मागतात, कधी कधी देवाकडे हट्ट करून मागतात, कधी कधी तुकोबराय देवाला धमकी देऊन सुद्धा मागतात महाराज. हा तुकोबरायांचा अधिकार आहे, आपला नाही महाराज. तो सेवेने अधिकार प्राप्त झाला होता महाराजांना. आणि कधी कधी तुकोबराय देवाकडे प्रार्थना करून सुद्धा मागतात. आणि आजच्या अभंगामधून जी मागणी आहे ती प्रार्थनात्मक अशा स्वरूपाची मागणी आहे की हे हरी, ज्या ठिकाणी चरण समयत, ज्या ठिकाणी दृष्टी समय, ज्या ठिकाणी विटेवरती तो उभा आहे आणि ज्या ठिकाणी साजीर अशा स्वरूपाचं ज्याचं रूप आहे, असा जो कोणी असेल त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर, अशी मागणी महाराज करतायत. वृत्ती स्थिरतेची मागणी आहे. पण कुणाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करायची आहे तर ज्याचे चरण सम आहेत त्याच्या ठिकाणी. मग महाराज नक्की चरण सम कुठे आहेत? कारण त्या भगवान परमात्म्याचा जर आपण विचार केला तर अनेक अवतारांना तो नटलेला आहे. नुसता एक अवतार नाही, राशी शब्द वापरतात महाराज. अवताराची राशी तू हा उभा विटेवरी. राशी या शब्दाचा अर्थ आहे त्याचं मोजमापच करता येत नाही. असंख्य, अनेक, अगणित. किंबहुना तुकोबराय सुद्धा वर्णन करतात, रूपे अनंताची अनंत अपार, न कळे साचार तुका म्हणे. महाराज त्या देवाला अनंत म्हणतायत आणि त्या अनंताची रूप सुद्धा किती आहेत तर अनंत अशी एवढी आहेत महाराज म्हणतात. अनंत रूपे अनंत वेसे देखिले राजाने, देखिले म्यात्याची बापर कुमादेव बालरी करले, बापर कुमादेव बालरी. अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यात्याचे, बापर कुमादेव बालरी करले, बापर कुमादेव बालरी करले. फक्त तुकोबरायच वर्णन करतात असं नाही, ज्ञानोबराय सुद्धा तेच वर्णन करतात की मी त्या देवाला पाहिलेलं आहे, पण एका रूपामध्ये, एका वेशामध्ये नाही, तर अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवर खून बानली कैसी. म्हणजे तो भगवान परमात्मा जो नटलेला आहे तो अनंत रूपामध्ये नटलेला आहे, अनंत अवतारानं नटलेला आहे. आणि महाराज त्या प्रत्येक अवतारामध्ये त्याच्या चरणाचा जर विचार केला तर वेगवेगळे चरण आहेत. भगवान परमात्म्याच्या मत्स्य अवताराचा विचार जर केला तर त्या मत्स्य अवतारामध्ये भगवान परमात्म्याला चरणच नाहीत. पुढे तोच भगवान परमात्मा वराह अवतारामध्ये प्रगट झाला आणि पाय नसलेला भगवान परमात्मा वराह अवतारामध्ये किती पायाचा झाला? 4 पायाचा झाला महाराज. तोच भगवान परमात्मा पुढे राम अवतारामध्ये प्रगट झाला
आणि 4 पायाचा भगवान परमात्मा राम अवतारामध्ये किती पायाचा झाला? 2 पायाचा झाला. पण पाय जरी 2 असले तरी ते पायामध्ये काय आहे? विषमता आहे महाराज. प्रभू रामचंद्रांचा विचार केला तर त्यांचं 1 चरण पुढं आहे आणि 1 चरण पाठीमाग आहे. तोच भगवान परमात्मा पुढे कृष्ण अवतारामध्ये प्रगट झाला आणि राम अवतारामध्ये 2 विषम पायाचा भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये त्यातली थोडीशी विषमता कमी केली आणि विषम पायाचा भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये 1.5 पायावरती आला महाराज. त्रिभंगे देऊडा ठाण मांडुलिका माय, देऊडा ठाण मांडुलिका माय, त्रिभंगे देऊडा ठाण मांडुलिका माय, त्रिभंगे देऊडा ठाण पांडुरंगा कल्पतुमातरी येनो वादवितो आहे, कल्पतुमातरी येनो वादवितो आहे, वादवितो आहे. गोविंद माय गोपाल, गोविंद माय गोपाल, गोविंद माय गोपाल, गोविंद माय गोपाल. तो भगवान परमात्मा 1.5 पायावरती आला महाराज. महाराज वर्णन करतात त्रिभंग देहुडा किंवा देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. देहुडा म्हणजे 1.5 पायाचा झाला आणि तोच भगवान परमात्मा ज्या वेळेस त्या भक्त पुंडलिकासाठी या गोकुळातून पंढरी क्षेत्रामध्ये आला, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. भगवान परमात्मा त्या भक्त पुंडलिकासाठी या पंढरी क्षेत्रामध्ये आला आणि तुकोबराय वर्णन करतात की ज्या वेळेस त्या भगवान परमात्म्याने या पंढरी क्षेत्रामध्ये अवतार धारण केला, त्या अवतारामध्ये मात्र भगवान परमात्म्याचे चरण सम आहेत. समपाय कर कटी उभातटी भिवारेचा, उभातटी उभातटी भिवरेचा, उभातटी भिवारेचा, उभातटी भिवरेचा. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. भिवरेच्या तटी उभा आहे, पण कसा उभा आहे तर समपाय महाराज म्हणतात. म्हणून तुकोबराय त्या भगवान परमात्म्याचं पहिलं लक्षण सांगतात समपाय, समान पायाचा आहे. अनेक प्रमाण देता येतील. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की तो कसा आहे, तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभती. तो समान पायाचा आहे महाराज. त्याच्या चरणामध्ये विषमताच नाही. असा अवतार कुठं असेल तर तुकोबराय सांगतात की तो पंढरी क्षेत्रामध्ये. म्हणून
पहिलं लक्षण भगवान परमात्माचे सांगतायत समचरण. दुसरं लक्षण महाराज सांगतायत समदृष्टी. महाराज त्याची दृष्टी सुद्धा समान आहे. भगवान परमात्म्याच्या अवताराचा विचार केला तर प्रत्येक अवतारामध्ये दृष्टीमध्ये सुद्धा विषमता आहे. पण तुकोबराय सांगतात त्या पंढरी क्षेत्रामध्ये जो अवतार आहे त्याच्या दृष्टीमध्ये सुद्धा विषमता नाही. जसे त्याचे चरण सम आहेत तशी त्या भगवान परमात्म्याची दृष्टी सुद्धा सम आहे. महाराज सगळ्याकडे समान दृष्टीने पाहणारा तो आहे. आपलं अज्ञान आहे. आपण म्हणतो देवानं त्याचं चांगलं केलं आणि माझं वाईट केलं. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा कुणाचंच वाईट करत नाही, सगळ्यांचं चांगलंच करणार आहे. महाराज म्हणतात त्याचं देणं सम आहे. तुका म्हणे समची देणे समचरणी उभासे. त्याचं देणं जे आहे ते प्रत्येकाला सम अशा प्रकारचं देणं आहे. भगवान परमात्म्यानं महाराज पुंडलिकाला वरच दिलेला आहे की ठराविक लोक आली तर त्यांचाच उद्धार कर असं नाही. महाराज पुंडलिकाला वर दिलेला आहे की येथील त्या प्रत्येकाचा उद्धार महाराज तो भगवान परमात्मा करणार आहे. कुणाकुणाचा उद्धार त्याची यादीच दिली महाराज. मूढ पापी जैसे तैसे उतरे कासे लावणी. एखादा मूढ म्हणजे मूर्ख आहे, एखादा पापी आहे, जसा येईल तसा महाराज त्या प्रत्येकाचा उद्धार करण्याचं काम तो भगवान परमात्मा करत असतो. म्हणून त्याच्या दृष्टीमध्ये विषमता नाही महाराज. म्हणून तुकोबराय वर्णन करतात पहिलं लक्षण त्याचे चरण सम आहेत, दुसरं लक्षण त्याची दृष्टी सुद्धा सम आहे. म्हणून समचरण दृष्टी. कुठं उभा आहे तो तर विटेवरी साजिरे. तो विटेवरती उभा आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे तर महाराज सांगतात साजिर अशा प्रकारचं आहे. आपल्याला अभंगाचं चिंतन बरंचसं करता येण्यासारखं आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांच्या दरबारातली सेवा आहे. आपल्याला इथं उल्लंघन मर्यादा ओलांडून चालत नाहीत. बरोबर 12 वाजून 5-10 मिनिटाच्या आसपास आपल्याला सेवा संपवायची आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन बसवायचं आहे. तो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे आणि त्याचं रूप कसं आहे तर अतिशय साजिर आहे महाराज. अतिशय सुंदर आहे तो भगवान परमात्मा. म्हणून महाराज वर्णन करतात ते ध्यान कसं आहे तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया. तो भगवान परमात्मा सुंदर आहे. ज्ञानोबराय म्हणतात फक्त सुंदर नाही, तो अतिसुंदर आहे. अतिसुंदरा तू पेंढारा बाप रखुमा देवीवरा. तुकोबरायांनी तर अनेक ठिकाणी भारदारीचं वर्णन केलंय त्याच्या सौंदर्याचं. महाराज म्हणतात की त्याला पाहिल्यानंतर वेड लागावं एवढा सुंदर आहे. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी. पाहिल्यानंतर वेड लागावं महाराज. सुंदरपणाची अनेक महाराज प्रमाण आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. रूप सावरे सुकुमार रूप सावरे सुकुमार रूप सावरे सुकुमार रूप सावरे सुकुमार. आणि कुंडल मकरा मकरा
सावळे सुकुमार. सुकुमार अशा प्रकारचं त्या भगवान परमात्म्याचं रूप आहे महाराज. त्या रूपाचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. या जगात देवानं सगळ्यात जास्त सौंदर्य कुणाला दिलेलं आहे? लक्ष्मीला दिलेलं आहे महाराज. लक्ष्मी एवढं सुंदर या जगात कोणीच नाही. पण तुकोबराय सांगतात किती सौंदर्य संपन्न लक्ष्मी सुद्धा त्या देवाची जर दासी होत असेल तर तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल महाराज. ज्ञानोबराय तर वर्णन करतात त्याच्या कपाळावरती हजारो चंद्रांचं तेज आहे, कोट्यावधी चंद्राचं तेज आहे. तुझी कोटी निडळे चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे. असं कोट्यावधी चंद्राचं तेज कोणाच्या कपाळावरती असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तो भगवान परमात्मा अतिशय साजिर आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारचा आहे. आणि तुकोबराय वर्णन करतात की ही सगळी लक्षणं ज्या ठिकाणी आहेत त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर. तेथे माझे हरी वृत्ती राहू. महाराज वृत्ती स्थिरतेची मागणी करतायत. कारण आपली वृत्ती त्याला आपण मन म्हणतो आणि मनुष्याच्या मनाचा स्वभाव आहे चंचलता. मनुष्याचं मन अतिशय चंचल आहे महाराज. या जगात सगळ्यात वेगवान जर काय असेल तर मनुष्याचं मन आहे महाराज. आता इथं असेल तर एका सेकंदात महाराज दिल्लीला पोहोचू शकतं, एका सेकंदात मुंबईला पोहोचू शकतं. जिथं पाहिजे तिथं आपलं मन महाराज जाऊ शकतं. म्हणून मनुष्याचं मन अतिशय चंचल आहे. जगद्गुरु तुकोबरायांना माहित होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आपल्या मनाची चंचलता ओळखतात. धावणं हा मनाचा स्वभाव आहे, तो स्वभाव ओळखतात आणि आपल्या मनाला सुद्धा सांगतात तुझं धावणं हा स्वभाव आहे ना, तुला धावायचंच आहे ना, तर मग कुठं धाव घे तर मना तेथे धाव घे आणि राहे विठोबाचे पायी. तुला धावायचं आहे त्या स्वभावात महाराज बदल करत नाहीत. त्याचा स्वभाव मूळ जागेवर तसाच ठेवतायत. फक्त महाराज त्याची दिशा बदलतायत. या संसारातल्या सुखाकडे धावण्यापेक्षा महाराज मनाला शिकवतात, वृत्तीला शिकवतात की तू कुठं धाव घे तर राहे विठोबाचे पायी. आपल्या वृत्तीला मनाला शिकवतात की त्या देवाजवळ धाव घे. आणि तीच मागणी तुकोबरा इथं सुद्धा करतायत की ज्याचे चरण सम आहेत, ज्याची दृष्टी सम आहे, जो विटेवरती उभा आहे, ज्याचं सौंदर्य संपन्न असं साजिर रूप आहे, त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हरी वृत्ती राहो. विठोबा रखुमाई मंडळी टाळी वाजवा, भजन करा.
संगीत अलंकार साजे समचरण दृष्टी विटेवरी साजे रे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी चरण दृष्टी विटेवरी साजे रे समचरण दृष्टी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी साजिरी तेथे माझे हारी वृत्तीरा तेथे माझे हारी वृत्तीरावो आणि कनलगे माईक पदार्थ आणि कनलगे माईक पदार्थ माझी हारी वृत्तीरा हो माझी हारी वृत्तीरा हो आणि कनलगे माईक पदार्थ आणि कनलगे माईक पदार्थ माझे अर्थ नको देवा नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कनलगे माईक पदार्थ आणि कनलगे पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू. महाराज वृत्ती स्थिरतेची मागणी करतायत. आणि ज्याचे चरण समय, ज्याची दृष्टी समय, साजीर ज्याचं रूप आहे, विटेवरती जो उभा आहे, त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर. आणि एकदा का ती वृत्ती स्थिर झाली की महाराज म्हणतात या जगातले कोणतेच पदार्थ मला नको आहेत. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. महाराज म्हणतात अनेक न लगे माईक पदार्थ, मला माईक पदार्थ नको आहेत. माईक या शब्दाचा अर्थ असा आहे की जे माया निर्माण करतात त्याला माईक म्हणतात. आणि मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी, जी नाही तिलाच माया असं म्हटलेलं आहे. आणि ते माईक पदार्थ काय करतात तर दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाहीत महाराज. दुःखाला जन्म घालणारच कोण असेल तर तुकोबराय सांगतात हे माईक पदार्थ आहेत. इरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. हे माईक काय करतात तर दुःखाची जनिती महाराज म्हणतायत. जनिती म्हणजे जन्म देणारे आणि दुःखाला जन्म देणारे हे माईक पदार्थ आहेत. आणि या माईक पदार्थांपासून जर तुम्ही सुखाची अपेक्षा करत असाल तर महाराज म्हणतात कदापिही मिळणार नाहीत. म्हणून असे दुःख देणारे किंवा दुःखाला जन्म घालणारे हे माईक पदार्थ असल्यामुळं हे माईक पदार्थ आम्हाला नको आहेत. नवे नवे तुकोबराय पुढं जाऊन बोलतात की हे माईक पदार्थ आम्हाला तर नकोच आहेत, पण त्या माईक पदार्थाच्या ठिकाणी देवा आमची इच्छा सुद्धा जाऊ देऊ नको. तेथे माझे अर्थ नको देवा. अर्थ या शब्दाचा अर्थ इच्छा. महाराज म्हणतात तेथे माझे अर्थ म्हणजे इच्छा सुद्धा जाऊ देऊ नको. महाराज म्हणतात हे माईक पदार्थ आम्हाला नको, कोणत्या गोष्टी नकोत, कोणत्या वस्तू नकोत. मग महाराजांना विचारलं महाराज तुम्हाला एखादं पद हवंय का? महाराज म्हणतात सामान्य पद तर सोडाच, पण ब्रह्माधिक पद सुद्धा आम्हाला नको आहेत. कारण ती पद काय करतात तर दुःखाला जन्म देतात. ती पद काय करतात तर आपल्या वाट्याला दुःख देतात. म्हणून ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त जनी जडो देसी. ब्रह्माधिक पद महाराज दुःख देणारी ही पद आहेत. ग्रामपंचायत सदस्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक पदाला मर्यादा आहे. कधी ना कधी महाराज या पदाच्या माग माझी हा शब्द लागणार आहे. म्हणून तुकोबराय सांगतात अशा कोणत्याच पदामध्ये तुम्ही अडकू नका. महाराज म्हणतात अशी कोणतीच पद तुम्ही घेऊ नका. तुकोबरायांचं स्पष्ट म्हणणं आहे की आयुष्यात येऊन एकच पदवी मनुष्यानं घ्यावी. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज म्हणतात त्या पदाशिवाय इतर कोणत्याही पदाच्या तुम्ही मागे लागलात तर जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती होणार. कारण महाराज ही पद कशी आहेत तर जोपर्यंत तुमच्याकडे पुण्याचा साठा आहे तोपर्यंत ही पद टिकून राहतात. पण एकदा का पुण्य कमी झालं की ही पद सुद्धा निघून जातात. महाराज तुका म्हणे जाती
पुण्यक्षये अधोगती. म्हणून तुकोबराय सांगतात अशी दुःख देणारी निघून जाणारी पद आम्हाला नको आहेत. पण ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, आणि त्या पदाच्या बद्दल आम्हाला मनामध्ये आसक्ती वाटू देऊ नको अशी मागणी महाराज करतायत. तेथे दुश्चित्त जनी जडो देसी. महाराज तुम्हाला कोणते माईक पदार्थ नको, कोणत्या गोष्टी नकोत, कोणत्या वस्तू नकोत, नवे नवे कोणतं पदही तुम्हाला नको म्हणताय. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तिरस्कार का वाटतो महाराज? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नकोशा का वाटतात? महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर कर्म धर्म नाशिवंत कर्म धर्म नाशिवंत कर्म धर्म नाशिवंत धर्म नाशिवंत आणि कान लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ देवा आणि कणलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. महाराज म्हणतात त्या कर्माचं आणि धर्माचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. ते कर्म आणि धर्म कसे तर नाशिवंत आहेत, आणि त्याचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. म्हणून संत महात्म्यांना वर्म माहीत असतं महाराज. बघा देव जन्माला येतो किंवा देव अवतार घेतो धर्मामुळे घेतो. तुम्ही आम्ही जन्माला येतो तो कर्मामुळे येतो, आणि संत अवताराला येतात ते वर्मामुळे येतात. आणि तुकोबराय सांगतात की त्याचं वर्म आम्हाला कळलेलं आहे. वर्म या शब्दाचा अर्थ असा आहे की अवघडात अवघड असणारी गोष्ट, कठीणात कठीण असणारी गोष्ट ज्या युक्तीमुळे सोपी होते त्याला वर्म म्हणतात. आणि तुकोबराय स्पष्ट सांगतात की जे कर्म आणि धर्म आहे ते नाशिवंत आहेत, आणि त्या कर्माचं आणि धर्माचं वर्म आम्हाला कळलेलं आहे. म्हणून हे सगळे आम्हाला नको वाटतात. म्हणून तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम
सांगा शेवट. कृष्णा कुठे भास्कर महाराज? सच कीर्तन सेवा आहे. जवळपास 100-125 लोक आजपर्यंत आलेले आहेत आणि महाराजांनी सांगितले की उद्या परवा जसं जसं हे होईल जास्त माणसं वाढतील. पण पुनश्च एकदा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आहे असे मारुती महाराज दस्तापूरकर यांचा आशीर्वाद आहे. त्यांचेच नातू असणारे त्र्यंबक महाराज दस्तापूरकर इथं विशेषत्वानं उपस्थिती आहे. त्यांचीच काल्याची कीर्तन सेवा होणार आहे. हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज मोहिते त्यांनी सगळ्यांचा मेळ घातला आणि सगळ्या मंडळींना इथं आणण्यासाठी पुढाकार घेतला. आमचे हरिभक्तपरायण बोबडे महाराज आहेत, पंढरीनाथ महाराज कदम आहेत, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. पुनश्च एकदा आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि असे प्रत्येक संतांच्या दरबारामध्ये आपण परभरीकरांची सेवा रुजू व्हावी आणि त्यासाठी आपण सर्वांना भगवान परमात्म्यानं जगद्गुरू तुकोबरायांनी चांगलं ऐश्वर द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं, एवढीच जगद्गुरू तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेल्या सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय असल्यामुळे एक अभंग घेते आपण घेतो त्याप्रमाणे आपल्या रूढी परंपराने 2 मिनिट अगोदर बोलणार, नंतर डायरेक्ट आपण आरती घेणार आहोत. ही सेवा हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज देवकर यांची सेवा, त्यांचे सुपुत्र हरिभक्तपरायण सोहम महाराज मोरे देवकर. तुकोबाराच्या घराण्याला ही सेवा आम्हाला भेटणं तुकोबाराची साक्षात तुकोबाराची सेवा मिळाल्यासारखी आहे म्हणून खरंच त्यांचा आभार. कारण गत सप्त्यामध्ये बी श्री क्षेत्र आळंदी येथे माऊलीच्या दरबारामध्ये आमचा वद्यामध्ये सप्ताह होता. त्यावेळेस संस्थांना आम्हाला सांगितलं, आम्ही बापूसाहेबच पहिले कीर्तन घेऊ. ते बोलले पहिले नका घेऊ, वद्य एकादश त्यांचीच असते. तो आम्हाला योग लावून आला. आता किती योग म्हणावं लागेल. महाराजांना सुंदर असं चिंतन मांडलं बरं काय. त्यातला सुंदर आपल्या म्हणण्या एवढी लायकी नाही, पण बोलणं म्हणजे इकडं बाहेर पाऊस पडायला आहे. पावसाची रिपीट पाहिलं लोक काय म्हणतात, त्यांना रिपीट लावली पावसाला. पण हेच जर अमृताचा पाऊस आला तर कोणी मिळेल का? ज्ञानेश्वरी सांगते, अमृताची 7वा कुंडी लागो का अनुघडी, सुखाच्या दिवस कोडी गणित होतं का. या ठिकाणी अमृताचा वर्षाव महाराजांनी आपल्या मुखातून केलेला आहे आणि आम्हाला तृप्त केलं. असं परभणी जिल्ह्याचे सर्व मंडळी गायक हरिभक्त कदम महाराज असतील, सोन्नेकर महाराज असतील, बोबडे महाराज असतील, दोन्ही सोन्नेकर असतील, नंदू महाराज असतील, हे सर्व मोठ्या महाराजाच्या कृपाशीर्वाद या ठिकाणी लिहित. आणि विशेष म्हणजे आमचे गाडेकर महाराज यांनी आम्हाला ते आहेत म्हणजे आम्हाला बाकीच्या कळण्याची गरज नाही पडली पळापळा इकडे करण्याची. सुंदर त्यांनी आम्हाला सहकार्य लाभत आहे. सर्व या ठिकाणी गायनाचार्य आमचे माऊली चॅनलचे सर्व असतात पदाधिकारी. आपण सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या दररोज वेळेवर कार्यक्रम, आज 10-15 मिनिटं उशीर झाला. आता ह्याच्यानंतर आरती झाल्यानंतर परभणी आत्मानंद संगीत महाविद्यालयाचे हरिभक्तपरायण माधवराव देशमुख यांचे विद्यार्थी, त्याच्यामध्ये पंढरीनाथ महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी कदम, तसेच कृष्णा जाधव सोन्नेकर, तसेच सोहम देशमुख, त्यांचे सर्व विद्यार्थी, विजया दस्तापूरकर या ठिकाणी सुंदर असं गायन करणार आहेत. सर्व मंडळीला माझी विनंती आहे, श्रोते मंडळीला, की परभणीसारख्या ठिकाणी देशमुख सरांनी असे 1-2 नाही तर हजारो विद्यार्थी बनवलेत आणि त्यांचं भजन फक्त ऐका. सुंदर भजन झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर सर्व कार्यक्रम आजचा दिवसात सांगतो. हरिभक्तपरायण संगीत अलंकार सोपान काका बोबडे यांचं 4 ते 5 या वेळामध्ये प्रवचन होणार आहे. प्रवचनाचा विषय आहे प्रपंच सजना भोगुनी सर्वहिता गेली, हा विषय आहे. आणि संध्याकाळी हरिपाठ झाल्यानंतर हरिभक्तपरायण पंडित महाराज क्षीरसागर, वेदांताचार्य पंडित महाराज क्षीरसागर यांचं 8 ते 10 कीर्तन आणि सायंकाळी भजन आहे. हरिभक्तपरायण गायत्रीताई गायकवाड यांचं भजन होईल. सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ज्याला घ्यायचा लाभ ते तर इथं काय करा म्हणजे कमी नाही. आणि एकाहून बळी रे येणारी माणसं आहेत. मग सर्वांना माझी विनंती आहे. आणि हे झाल्यानंतर कीर्तनाची आरती झाली, सर्वांनी
महाप्रसाद घ्यावा ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. इथं आम्हाला बरेच परिचित अपरिचित माणसं आहेत, सर्वांना विनंती आहे आम्हाला की आपण जर कीर्तनाला आनंद झालाच कीर्तनाला आल्यामुळं, पण त्याच्यापेक्षा अधिक आनंद होईल आपण ज्याचे महाप्रसाद घेतल्यानंतर बरं काय सर्वांना घ्यावी विनंती. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखला नारवंता, केला भोगवटा मला, केला भोगवटा मला. उपवास पारणे राखला नारवंता, वंटा वास पारणे राखला नारवंता, केला भोगवटा मला, केला भोगवटा आम्हाला. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. तुका मोकली लाज कवना, उपवास पारणे राखला नारवंता, केला भोगवटा आम्हाला, केला भोगवटा आम्हाला. उपवास पारणे राखला नारवंता, केला भोगवटा आम्हाला, केला भोगवटा आम्हाला. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. परात्मा परात्मा राज तुम्ही नाही विचारिला तुला कामनी ज्ञानेश्वरा का माया वैकेश्वरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा, सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती आईला करियामा. आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारी दे, कैसे तू को वाली आरती तुकारामा. तुकिता तुलने श्री ब्रह्म तुकासी आले, मनहुनी रामेश्वरी मनहुनी रामेश्वरी, शर्मी मस्तक विजय. आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पायला करियामा. आरती तुकारामा अरे कांगण वंदी चरण द्वार पाय रूप जिने हा जीव दिला दान त्याचे जगजीवन नारायण. या बिबरीच्या तरी पाऊले समजी साजरी, जो या गोपाळाची मिळी रसातळा नेला बळी, जो हा लावण्य पुतळा, जो या सुराचा काळ खिळ खिळ्या लागव सकळ, जो या गोपाळाची मिळी
जयाचे अंगी सकळ कळा जयाची गळा वैजंती माळा त्यावेळी जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी आईशी जयाची दासी जुहा भावी तुका शरण जुया दादास पंढरीचा आभार करी चुकून दे हरी संता संगी सर्व काळ प्रेमाचा कल पंढरीचा आभार करी चुकून दे हरी चंद्रभागे मागे हेचे दान पंढरीचा आभार करी चुकून दे हरी मागणे स्मृती आहे येशील तरी पाय पांडुरंगा या संताशी नरवी ही समजले तुका म्हणे आता उदार होई ज्ञानदेव तुकार